कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही श्रीकांत, हे प्रकरण असंच नाही सोडून देऊ शकत। मला कळायलाच हवं पारूला कुणी काय पाजलं ते। पण आता प्रकरण निवळलंय तर सोडून देऊया आपण। तसंही होळी आहे तर नाही, शिस्त म्हणजे शिस्त। कुणी केलंय हे? अहो वहिनी, कोण कशाला करेल? तिचं तीच पहिली असेल। आणि तसंही ती शेवटी गावाकडचीच आहे ना, गावाकडे चालत असेल सगळं। आणि तसंही तिचे दंगा करायचे दिवस आहेत ना आता, मग एन्जॉय करायचा म्हणून घेतलं असेल काहीतरी ना। तू ही गावाकडचीच आहेस ना दामिनी? वहिनी, मी यात पारूची काहीही चूक नाहीये। तिला कोणीतरी फसवून पाजलीये। एवढी खात्री आहे का तुम्हाला त्या पारू बद्दल? वहिनी, तुम्ही ना सगळं विसरता। तिने या बंगल्यात आल्यापासून काय काय कारनामे केलेत माहितीये ना? मी माणसांना ओळखते आणि ती मारुतीची मुलगी आहे। त्याच्या संस्कारांवर मला शंका नाही। तिला कोणीतरी फसवलंय। हे असं असतं बघा, जरा कुठं कौतुक केलं त्या पोरीने हिचं तर लगेच पुळका आला हिला मोलकरणीचा। मॅडम, तुमचा माझ्यावर जो विश्वास आहे तोच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे। मारुती, तू आता गेलास तरी चालेल। आदित्यला बोलावून घ्या लगेच। तू इकडे। तू परू तू उडी मार, मी तुला पकडतो। हा, उडी मारू? हा। पाटर घ्यायचा मी नाही बोलणार आहे। नाही मी नाही बोलणार। अरे मी काय? ओके ओके ठीक आहे म्हणतो। कांदे घ्या, बटाटे घ्या। चुकीचं एकदम चुकीचं आहे। तुम्हाला नाही बोलता येत। अरे तुम्ही माझ्या बासारखं बोला ना। कांदे घ्या, बटाटे घ्या, कांदे। ओके ठीक आहे बोलतो। कांदे घ्या, बटाटे घ्या, कांदे घ्या, बटाटे घ्या। माझं तोंड नको। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।